अतिक्रमण काढल्याच्या निषेधार्थ आंदोलन। 40 वर्षांपासून व्यवसाय करणारे आले रस्त्यावर। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पुरस्कार महानगरपालिकेने कोणतीही नोटीस न देता दुकानांवर कारवाई केली आहे। ही कारवाई केल्यामुळे अनेकांची व्यवसाय बंद पडली आहे। म्हणून आज नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात मुकुंदवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले। अतिक्रमण हटवण्याआधी योग्य मोबदला किंवा पुनर्वसन द्यावे अशी मागणी अतिक्रमण धारकांकडून केली जात आहे। अनेक वर्षांपासून जगत असलेल्या जागेवर अचानक कारवाई केल्यास संसार उघड्यावर येतो। त्यामुळे प्रशासनाने मानवी दृष्टिकोन ठेवून कारवाई करावी अशी भावनाही व्यक्त केली जात आहे। यासाठी अतिक्रमण धारकांनी मुकुंदवाडीत आंदोलन केलंय। काय मागणी कशासाठी बसलात? आम्ही इथं उपोषणासाठी बसलोय आणि आम्हाला काही माहित नव्हतं का हे पाडापाडी काय होणार आहे। मुकुंदवाडीचं प्रकरण झालं त्यात आमचं काहीच नव्हतं। गुन्हे जे मर्डर झाले ते झाले त्याच्यात आमचा काहीच संपर्क नव्हता, तरी सुद्धा आम्हाला त्याची शिक्षा का? आणि दुसरं म्हणजे असं आहे का अहमदाबादचं जे एरोप्लेनचं क्रॅश झालं, मागणी काय ती सांगा। आमची आत्ताची मागणी एवढीच आहे का आमचं नुकसान यांनी भरून द्यावा, अन्यथा आम्हाला कुठे आमची राहण्याची व्यवस्था करून द्यावी। आणि नाही त्यांना जर बुलडोजर चालवायचं आहे तर आमच्या पूर्ण संजय नगरचे जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या अंगावरून बुलडोजर चालवा, आमच्या मोती घेऊन जा आणि मग आमच्या घरावरती बुलडोजर बिनधास्त चालवा। आमचे छोटे छोटे लेकरं बाळ पण काय जाईना। मग राजकीय लोकांच्या दबावामुळे ही कारवाई झाली अशी चर्चा आहे। राजकीय लोकांच्या दबावामुळे म्हणजे नाही, त्याच्यात राजकीय आमचं काहीच नव्हतं प्रकरण, तरी सुद्धा आम्हाला त्याची शिक्षा का? तुमचा भ्रष्टाचार आहे ते तर काही थांबणार नाहीये। तुमची पब्लिसिटी प्रॉपर्टी ते तर तसं पाहायला गेलं तर वैष्णवी हगवणे ते तर खूप मोठे होते ना। लाडकी बहीण रस्त्यावर आली हो, लाडकी बहीण रस्त्यावर बसली ना। आज काय केलं मोदी सरकारने? केलं तेवढं तर काढून टाकलं। अच्छे दिन आने वाले, अच्छे दिन करते करते बुरे दिन आ गए, इतने बुरे दिन आ गए की रोड पे आके बैठ गई। आले यांनी आम्हाला नोटीस नाही दिली, काहीच नाही दिली सर। हे आम्ही हाता पोटावरचे लोक आम्ही रोजगार काम करतोय सर, आणि आमची रोजीरोटी यांनी अचानकच येऊन सनी आमचं मसाल्याचं कांडप आहे आमचं, यांनी अचानकच येऊन आमचं धडाधड घर पाडले तर आम्ही सगळे उघड्यावर आलो सर। लेकरं बाळांनी काय करावं सर? आमच्या मोठमोठं मशिनरी कुठं ठेवणार सर? आणि माझं त्याच्याशिवाय काहीच नाहीये। मी अक्षरशः रोडवर आलेले सर। मी टॅक्स भरते, तो अधिकारी म्हणतो आम्हाला टॅक्सची गरज नाहीये सर। तो असं म्हणायला लागला 4 लोकांमध्ये, तुम्ही कशाला भरताय म्हणे। लोकांचं कर्ज, आमची मागणी मला मोबदला द्यावा। हो, मला घराच्या बदले घर द्यावा। आम्हाला अपेक्षा जास्त नाहीये, माझी रोजीरोटी मला परत चालू करून द्यावी यांनी।